हरि ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। भगवान कालभैरव हे शिव अवतार शिवशंकराच्या रूपातनं भक्तांचं रक्षण करण्यासाठी काशी नगरीमध्ये विसावलेले आहेत आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानेच संपूर्ण विश्वाचं रक्षण शिवजींच्या आशीर्वादाने ते करत असतात, शिवकृपेतून करत असतात। या कालभैरवांची जी अष्टमी असते, कालभैरव अष्टमी ज्याला म्हणतो, त्या अष्टमीला त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी विविध स्तोत्र मंत्र प्रार्थना केल्या जातात। त्यातलं जे कालभैरव अष्टक आहे हे स्तोत्र आहे, म्हणजे हे जर तुम्ही व्यवस्थित त्यांच्या समोर बसून हवन करून जर म्हणू शकलात, स्वाहाकार करू शकलात, तर त्या कालभैरवांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर होऊ शकतो। ते कालभैरव अष्टक मी आपल्यासमोर कसं काय करायचं, काय बोलायचं त्याचा विधी सांगत आहे। त्याचा विषय की हवनकुंड तुम्ही बनवा, त्याच्यामध्ये सर्व समिधा आणि तूप आणि विविध धान्याचं मिक्स एकत्र ठेवा आणि स्वाहाकार करायचा आहे आणि पुढील प्रमाणे आपल्याला ते म्हणायचे: शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। श्री कालभैरव अष्टक स्तोत्र। ओम देवराजसेवनन पाव रात्रि पंकजम व्यालयज्ञ कृसुत्रमेन्दुशेखरम कृपाकरम नारदाद योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। भानुकोटि भास्करम भवदितारकम परम नीलकंठ दायकम त्रिलोचनम कालकालम ममुजक्षमक्षशूलम अक्षरम काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। शूलटंक पाशदंड पाणिमादि कारणम श्यामकायमादिदेवम अक्षरम निरामयम भीमविक्रमं प्रभु विचित्रतांडवप्रमं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलस्थितं समस्तलोकविग्रहं वेणीकण्डमद्वनोड हेमकंकलिस्कटिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। धर्मसेतुपालकं अधर्ममर्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं अम्बुभुं स्वर्णवर्णपाशशोभितांगमंगलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। रत्नपादुकापभावि रामपद्मयुग्मकं नित्यं नित्यम् इष्टदेवतं निरञ्जनं मृत्युदर्पणाश्रम करालदंस्रमोक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। अट्टास भिन्नपन्न जांडकोंठ संततिं दृष्टिपात नष्टपप मालजुगशासनम अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। भूतसंगनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपन्नं पापमोहितगोमविधुं नीतिमार्ग कोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं तदे प्रयाति कालभैरवान्दिरनिसनाद्रुवम् इति श्रीमच्छंकराचार्य विरचितं कालभैरवाष्टक संपूर्णम। शंकराचार्यांनी रचना केलेलं हे जे स्तोत्र हे फार विशेष स्तोत्र आहे। कालभैरवाची कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर घेण्यासाठी होण्यासाठी त्यांची नित्यपूजा करण्यासाठी हे स्तोत्र बोलून 1 वेळा 3 वेळा 5 वेळा 11 वेळा 21 वेळा 108 वेळा जेवढ्या वेळा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा तुम्ही कालभैरव जयंतीच्या दिवशी याचा पाठ केला पाहिजे। ते झाल्यानंतर भगवान शंकराला स्मरण करायचे, त्यांच्यासोबत कालभैरवाची पूजा करायची, हळद कुंकू अक्षदा सर्व समिधा सर्व साहित्य वाचून फुलं त्यांना व्हायचेत आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानेच आपल्या कुटुंबाचं भलं व्हावं, आपल्या कुटुंबावर कृपा आशीर्वाद राहावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करायची। हे जे तुमचं भस्म असेल, हे जे विभूती तुमची गार झाल्यावर असेल, ही जी विभूती जी तुम्ही स्वाहाकार करणार, अगदी जर हवन करणं शक्य नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एखादी उदबत्ती लावून सुद्धा हा पाठ करू शकता, हे वाचन करू शकता कालभैरव अष्टकाचं आणि त्यांचा पाठ करता जे भस्म तयार होणार आहे हे भस्म तुम्हाला जपून ठेवायचे आणि ते तुमच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी, लहान मुलांना जर दचकत असतील, घाबरत असतील किंवा अभ्यासात त्रास होत असेल किंवा इतर कुठले त्रास असतील कुटुंबात, तर त्यावेळी हा भस्माचा या विभूतीचा तुम्हाला वापर करून करायचा आहे। घरात अष्टदिशांना त्याचं फुंकायचं रात्री 12 वाजता। तो जरी उपाय तुम्ही केला तरी कालभैरव जसं काशीचं रक्षण या विश्वाचं रक्षण करतात, सोबत तुमच्या कुटुंबाचं सुद्धा रक्षण करतील आणि आपल्या सर्वांवर भगवान शंकराची चैतन्य आदिनाथाची कृपा राहील। हीच सर्वांना एक कळकळीची विनंती। जय गुरुदेव। आदेश आदेश आदेश।